ह्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठीची परवानगी किंवा तो गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी 24 शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे. 24 शेतकऱ्यांना. ह्याच्यामध्ये फक्त योगेश कदमचं नाव जोडलं गेलेलं आहे. तिथेच फक्त हा गाळ घेऊन गेलेला आहे. आणि बरं, हा गाळ आहे, हा कुठेही विकला जात नाही, कोणी विकत घेत नाही. मग जिथे गाळ विकूच शकत नाही अशाच ठिकाणी वाळू मी चोरली किंवा महसूल राज्यमंत्री म्हणून मी तिथे वाळू चोरून विकली, हा आरोप त्यांचा खोटा आहे. फक्त बदनामीच्या दृष्टीने त्यांनी हे सगळं तिथे केलंय. दुसरं, ज्या संस्थेचा त्यांनी तिथे उल्लेख केला, ज्या कॉलेजचा त्यांनी तिथे उल्लेख केला, योगिता डेंटल कॉलेज, ह्या कॉलेजमध्ये आजच्या घडीला मी तिथे सदस्य नाही. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून मी तिथे सदस्य नाही. त्या संस्थेवरती मी सदस्य नाही. त्या संस्थेशी सध्या आजच्या घडीला माझा काही संबंध नाही किंवा सन्माननीय रामदासभाई देखील त्या संस्थेवरती नाहीत. अशा वेळेला बघा, शेवटी 24 शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत, तर 24 शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमितता झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल. त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही. महसूल राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबावापोटी मी कोणाची कारवाई रोखली, असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती. परंतु फक्त खोटं बोलायचं आणि धादांत बोलायचं, सभागृहाची दिशाभूल काल त्या दिवशी अनिल परब यांनी केली. जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत, ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे, दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे. जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? जर कोण घेऊन जात नाही तर ते तिथेच पडून राहायला पाहिजे. तुम्हाला ह्याची गरज काय? या गाळामध्ये वाळू मिश्रित ही गाळ आहे, याच्यामध्ये ते तिथे चाळली जाते, वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात. विपिन पाटणे हा कोण? शेतकरी आहे. कदम हा कोण? शेतकरी आहे. म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्व्हे केलेला आहे आणि तो मी उद्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. त्याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर या वाळूचा तुम्हाला उपयोग काय? पण हे म्हणतात की मी त्याचा कोणी नाही. 1 वर्षापर्यंत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पकडून चालू की 1 वर्षापर्यंत ते त्या ट्रस्टवर होते.